गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं MIDCतून त्या गावाला पाणी द्या या योजनेसाठी 60 लाख रुपये त्या ठेकेदाराने काढून घेतले, पण आत्तापर्यंत त्या गावाला पाणी मिळालं नाही। कित्येक वेळेस पाणी पुरवठा विभाग असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, यांना निवेदन देऊन देखील सुद्धा हा ठेकेदार निवेदन दिलं की 2 दिवस काम चालू करतो आणि त्याच्यानंतर काम बंद करून टाकतो। 1.5 वर्षापूर्वी या गावाला पाणी मिळालं पाहिजे होतं, पण आतापर्यंत पाणी मिळालं नाही। पाणी न मिळाल्यामुळं हा पूर्ण महिलांचा आक्रोश आज आम्ही सर्व इथं घेऊन झेडपी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या गेटवरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन या जिल्हा परिषद समोर करत आहोत। आता नेमक्या तुमच्या प्रमुख किती मागण्या आहेत आणि काय? आमची सर्वात प्रमुख मागणी एकच आहे की 1.5 वर्षापासून जो प्रलंबित प्रकल्प MIDCतून त्या गावाला पाणी देण्यासाठी प्रलंबित आहे, तात्काळ या गावाला पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आमची प्रमुख मागणी। पुढची दिशा काय असेल? 1 तासामध्ये जर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलजीवन मिशनचे जे कार्यकारी अधिकारी यांनी जर हा प्रश्न मार्गी लावला नाही आणि हा जो गुर्मी आलेला ठेकेदाराला जर टर्मिनेट केलं नाही, तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही 1 तासाभरात करू।